मध्ये सलाम शालोम देवाची स्तुती असो. परमेश्वराच्या पवित्र वचनात जस इब्री 11 अध्याय आम्ही बघतो तर विश्वासाचे जे आहे उत्तम उदाहरण आम्हाला बघायला मिळतात. या ठिकाणी उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर अगदी नवीन करारापर्यंत स्टीफनाच्या जीवनापर्यंत जे आहे अद्भुतरित्या त्यांच्या साक्षीविषयी, विश्वासाच्या त्यांच्या जीवनाविषयीच्या साक्षीविषयी जे आहे सांगण्यात आलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये अत्यंत उत्तेजना देणाऱ्या आहेत आणि आज प्रेरणा देणाऱ्या आहेत. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आज आम्ही पापाचं क्षणिक सुख निवडतो की सार्वकालिक जीवन निवडतो, या गोष्टी आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहे. बघा, या 11 अध्यायातून मी 24, 25 आणि 26, 27 जर तुमच्यासाठी वाचलं तर या ठिकाणी मोशेच्या जीवनाविषयी आम्हाला बघायला मिळतं की मोशे ज्यावेळेस राजअमलामध्ये 40 वर्ष एक राजकुमार म्हणून वाढला की तो आता पुढचा राजाच होणार होता. परंतु ज्यावेळेस त्याला सत्य समजलं, मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले आणि पापाचे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत केले. आणि पुढील वचन अत्यंत महत्वाचं आहे. ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे, हे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी जी होती ती प्रतिफळावरती होती. मला तुम्हाला सांगू द्या की आज आमची दृष्टी आम्ही प्रतिफळावर लावणं गरजेचं आहे. आम्ही पापाचं क्षणिक सुख निवडतो, पण सार्वकालिक दुःख आमच्यासाठी त्या प्रतिफळाचं कारण बनतंय. परंतु जर आम्ही आज दुःख चांगल्या गोष्टीसाठी उचललं, कष्ट चांगल्या गोष्टीसाठी जर आम्हाला उचलावे लागले, तर आम्ही सार्वकालिक जीवनाची, आनंदाची निवड करत आहोत. माझ्या प्रिय लोकांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या की पहा, ज्यावेळेस श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजराचं जीवन आम्ही बघतो, त्यांच्या जीवनात आम्हाला बघायला मिळतं की श्रीमंत मनुष्याने आपलं जीवन उपभोगलं पापामध्ये आणि सर्व गोष्टी त्याने आयुष्यारामात सर्व काही त्याने जे आहे ते मिळवलं, परंतु दरिद्री मनुष्याने दुःख भोगलं आणि सरते शेवटी तो मात्र सुखलोकात गेला आणि श्रीमंत मनुष्य मात्र अधोलोकात गेला यातना भोगण्यासाठी. हे आमच्यासाठी एक ताजं उदाहरण स्वतः प्रभू येशूने दिलेलं आहे. आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की परमेश्वरामध्ये आम्ही योग्य निवड करूया. पापाच्या छोट्या क्षणिक सुखासाठी आम्ही सार्वकालिक जीवनाचा त्याग करायचा नाहीये, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 1 कोरिंथ 10:23 मध्ये पौल म्हणतो की मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, पण माझ्यासाठी ते हितकारक नाही. आज काय हितकार आहे ते निवडा आणि पहा देव कसा आम्हाला आशीर्वादित करतो, तुमचं जीवन कसं सफल होईल. प्रभूमध्ये तुम्हाला शांती असो.